नमस्कार, मी श्वेता. आज आपण बनवणार आहे गोड शेवया रेसिपी. त्यासाठी लागणार आहे 2 कप साखर, बारीक शेवया, ड्रायफ्रूट्स आणि 1 चमचा तूप. यासाठी गॅसवर आपल्याला कढई तापत ठेवायची. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 चमचा तूप. तूप थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आपल्याला बारीक शेवया. बारीक शेवया छान परतून घ्यायच्यात आपल्याला. एकदम मंद आचेवरती या परतून घ्यायच्यात. मोठा गॅस केला तर त्या करपल्या जातील. त्यासाठी एकदम मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचेत. ब्राऊन होईपर्यंत त्यांना परतायचेत आपल्याला. सतत परतत राहायच्यात त्या शेवया. जर परतल्या नाही गेल्या तर त्या खालून करपतील आणि करपल्या तर त्याची चव चांगली लागणार नाही, कडवट लागेल चव त्याची. अशा प्रकारेच परतत राहायचं आहे आपल्याला मंद आचेवर. शेवया ब्राऊन झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात आणि त्याच कढईमध्ये आपल्याला दीड ग्लास पाणी ओतायचं आहे. कढई गरम असल्यामुळे लवकर पाणी तापेल ते. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये साखर टाकायचे आणि ड्रायफ्रूट टाकायचे. पाण्याला उकळी आल्यानंतर ब्राऊन झालेल्या शेवया टाकायच्यात. तुम्ही त्या पाण्यामध्ये सुंठ पावडर किंवा वेलची पावडर सुद्धा टाकू शकता. त्यानंतर त्या शेवया हलवून घ्यायच्यात. आणि त्यानंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवायचे. साधारण 5 मिनिट त्यावर झाकण ठेवायचे आपल्याला, जेणेकरून ते शेवया शिजले जातील. 5 मिनिट झालेत. त्याच्यामध्ये अजून पाणी शिल्लक आहे थोडंसं. अजून 2 मिनिट त्यावर झाकण ठेवूया, म्हणजे शेवया मोकळ्या होतील. चेक करू शकता तुम्ही, 2 मिनिट झालेत आणि शेवयासुद्धा मोकळ्या झालेत आपल्या. एकदा शेवया व्यवस्थित हलवून घेऊया. त्यानंतर प्लेटमध्ये काढून घेता. त्यावर ड्रायफ्रूट्स टाकलेत मी. चेक करू शकता तुम्ही किती सुंदर झालेत शेवया आपल्या. तुपाचा वास तर एकदम खमंग सुटला आहे. मला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.